इयत्ता 7वीचं नवनीत पुस्तक चाललेलं आहे आपलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार स्कॉलर्स. पहा, आज पाहतो आपण 2.1. मागच्या लेसनला आपण या दुसऱ्या लेसनचे मुद्दे पाहिलेले आहेत. दुसऱ्या धड्याचे काय पाहिलेत? मुद्दे, की जे महत्त्वाचे असतात. सर्वच मुद्द्यांवरती स्वाध्याय बनलेले नसतात, त्यामुळं मागचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका. पहिला प्रश्न, 7/2 डॅश 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 1/2. काय करायचं? 7ला 2ने भागून घ्या. बेग बे बेत्रिक 6, खाली उरला 1. म्हणजे हा झाला 1/2 आणि हा झाला 3. इथं कोण होणार आहे? 3. अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करणे, हो की नाही? अंशाधिक अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करणे, हे उत्तर येणार आपलं 3. काय करायचं त्यावेळेस? भागाकार करायचा असतो. हा 7/2 आहे, म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे. इंग्लिशमध्ये म्हणायचं याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा आपलं काय करायचा? मिक्स फ्रॅक्शनमध्ये स्वरूप चेंज करायचं होतं. पुढचं, -2 ही ऋण पूर्णांक संख्या कोठे असेल? पहा, आपण नंबर लाईन काढून घेऊयात. इथे असणारे 0, इथे असणारे -1, इथे असणारे -2, इकडे सर्व अधिक धन नंबर असतात. आता -2 ही संख्या 1च्या उजवीकडे आहे का? नाही. एक लक्षात घ्या, उजवी बाजू कोणती असती? जशी आपली उजवी बाजू इकडची आहे तशी या पुस्तकाची ही उजवी बाजू ही पकडायची, ही डावी बाजू पकडायची. कोणताही प्रश्न असला, उजवी बाजू इकडे, डावी बाजू इकडे. आता -1च्या हा 2 कुठे आहे? 2 आहे डावीकडे, म्हणजे -1च्या डावीकडे. उत्तर येणार आहे 2. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील गुणाकार समान आहेत? करून पाहूया. हे दोन्ही ऋण असणार, म्हणजे याचं उत्तर येणार आहे अधिक 72, धन 72. 1 - 1 अधिक, म्हणजे याचं उत्तर येणार आहे मायनस. 1 अधिक 1 वजा, उत्तर येणार आहे वजा. दोघं ऋण, उत्तर येणार आहे धन. हे अधिक वजा वजा येणार, या दोघांचं अधिक येणार आहे. ह्यांचं पहा, दोन्ही वजा वजा आहेत. उत्तरामध्ये 72 येणार आणि इथे पण उत्तरामध्ये 72, म्हणजे दोघांचे धन धन येणार. तर कोणता गुणाकार समान आहे? पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 6 गुणिले -1 बरोबर किती? उत्तर येणार आहे -6. उत्तर काय येणार आहे? -6. तर -6 यात कोणता आहे? हा पहा, -6 आहे, हो की नाही? हा कोण आहे? -6. हा +6 आहे. हा आणि हा 1/6 दिला यांनी. इथे काय दिलंय? 1/6. 1/6 उलट दिलंय इथे, नाही की नाही? उत्तर काय येणार आहे आपलं? पहिलं ऑप्शन. उत्तर काय येणार आहे? पहिलं ऑप्शन. म्हणजे असं लिहिलं काय, किंवा 6च्या छेदाला वजा लिहिलं काय, चालतं. पुढचं, तेरा दुख वो मेरा दुख, मेरा दुख वो तेरा दुख, साथ में रहेंगे, तसं ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 7/-2 बरोबर किती? आता 7/-2 याला जर -1 गुणलं ह्या 2ला, तर उत्तर काय येणार आहे? +2. मग याला जो खाऊ दिला तोच याला पण द्यायचा असतो. हे दोघं भांडतात, नाही तर मग त्याला दिलं मला पण पाहिजे. मग आता +7 येतो, काय होणार आहे? -7. काय होणार आहे? -7. 7/2 अधिक झाला आणि हा 7 वजा होईल. असं उत्तर आहे का? किंवा मग हे हे पण चालतंय. 7 आणि खाली +2 लिहायचं आहे, हो की नाही? ऑप्शन क्रमांक 1. हे जर घेतला तर हे चेंज होतं, हे अधिक जातं, हे पण अधिक जातं, पण याच्यामध्ये एक जण वजा पाहिजे आपल्याला, त्यामुळे पहिला येणार आहे. पुढचा प्रश्न 6. आता हे पाहिजे, 13 आणि 2 दोघांनाही ऋण चिन्ह आहे. काय होणार आहे? दोघांचाही ऋण चिन्ह कॅन्सल होणार आहे. हा पण अधिक झाला, हा पण अधिक झाला, किंवा दोघांनाही -1 ने मल्टिप्लाय केलं तर 13 धन होतो आणि हा 2 पण धन होतो. ऑप्शन क्रमांक 4, पर्याय 4. पुढचं, -96ला 16ने भागले तर उत्तर काय येणार आहे? उत्तर वजामध्ये येणार, कारण दोघांपैकी एकालाच चिन्ह ऋणचं, त्यामुळे ऋण राहणार. 16 × 16, 16 × 96, -6. ऑप्शन क्रमांक 2.
-120 डिवायडेड बाय -30. हे पण दोघं मायनस मायनस, दोघं प्लस होतात, 0 कॅन्सल होतो, 3 1 जा 3, 3 4 जा, म्हणजे उत्तर येते +4. दोघं वजा असल्यामुळं चिन्ह चेंज होऊन जातं, दोघं कॅन्सल होतात मग एकमेकाशी. ऑप्शन क्रमांक 2. 9वा प्रश्न चाललाय आपला. आता इथे वापरायचं आपल्याला बॉड मास. सर्वात पहिल्यांदा कंस सोडवायचा आहे. 3 5 15, म्हणजे हा असा 5 8 वजा 15 असं येणार आहे. नंतर काय होणार आहे, हे दोघं झाले, मग 5 असाच ठेवायचा कंसामध्ये -7. -7 कुठून आला, या दोघांची वजाबाकी, आणि याचं उत्तर आहे 7 5 35, पण तो येणार आहे -35, मायनस वरून 35. ऑप्शन क्रमांक 3. 10वं एक्झाम्पल पहा. हो, आता 10व्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लसावी हा चांगला यायला हवा आहे. ज्यांना लसावी येत नाही त्यांनी मला कमेंटमध्ये टाका. मी एक लसावीवरचे 10 एक्झाम्पल स्पेशली घेईन. फक्त कमेंट हवी मला की मॅडम आम्हाला लसावी हवा आहे, लसावी कसा काढायचा आहे, आणि चांगल्या पद्धतीने कोणती पद्धत सोपी जाते. आता 36 आणि 42 यांचा लसावी काढायचा आहे. 2-3 प्रकार आहेत. मी ही पद्धत मला खूप सोपी वाटते, कारण मी 4थी स्कॉलरशिप पासून हीच पद्धत शिकत आलेली. छान आहे, सोपी आहे. आणि दोघंही कोणत्या पाड्यामध्ये आहेत, पहिल्यांदा छोटे छोटे घेतले तरी चालेल. तुम्हाला जर माहिती आहे, तुम्हाला समजते हे दोघं 6च्या पाड्यात आहेत, डायरेक्ट 6 वापरा, नाहीतर 2 वापरा, 3 वापरा, मग 4 वापरा. 6 6 36, 6 7 42, 6 1 6, हा 7 असाच ठेवायचा. नंतर मग 7 1 7, ह्या तिघांचाही गुणाकार करायचा. 36 गुणिले 7, उत्तर 252 उत्तर येते. आता पहा, 252 आले. 36 हे दोघं अवयव होते, राहिला कोण, 7, म्हणजे याला फक्त 7 डोक्यावर गुणायचे. 42 हे दोघं अवयव होते, मग राहिला कोण, 6, मग याच्या डोक्यावर फक्त 6 मल्टिप्लाय करायचा. म्हणजे कोणाला इथे 7 5 35, इथं 252 आलाय, गुणाकार लसावी दोघांचा आहे, आणि 6 6 36, 35 आणि 35 70 71. ऑप्शन क्रमांक 2. पहा, समजतंय का? अजून एक पद्धतीने शिकवते मी तुम्हाला, अजून एका पद्धतीने शिकवते, हे जाऊ देत. ओके. आता पहा, 36चे अवयव पाडून घ्यायचे. 2 गुणिले, आता किती राहिले, 18, 2 गुणिले 9 उरले, मग 3 गुणिले 3, 3 1 3, 3 3 9, 9 दुने 18, 18 दुने 36. आता 42चे अवयव पाडून घ्या. 2 ने भागलं, 21 उरले, म्हणजे 3 गुणिले 7. जे कॉमन आहेत ते एकदाच घ्यायचे. ह्या 2ला एक जोडी आहे आणि 3ला एक जोडी आहे, मग 2 गुणिले 3 एकदा घ्यायचा. आणि जे उरलेत का, 3 आणि 2 आणि उरला 7, हे एकत्र घ्यायचे. यांचा गुणाकार येतो 252. 7 त्रिक 21, 21 दुने 42, 42 दुने 84, आणि 84 त्रिक 252. हो, आणि मला हे पण सांगा, तुम्हाला पूर्ण मराठीत बोलायला तर समजतंय का थोडेफार इंग्लिश शब्द वापरा? तुम्हाला सेमी असेल ना, तर हे गुणिले बिणिले तुम्हाला समजत नसेल तर कमेंट करा, मी इंटू वगैरेची भाषा वापरेल, मग दोन्ही पण येतं, काही प्रॉब्लेम नाही. हा 252 झाले, ठीक आहे. मग आता ह्या 36 कुठपर्यंत आले होते, जे इथपर्यंत उत्तर 36 येतं. 2 3 2 3, मग 36 उरला कोण, 7, मग याच्या डोक्यावर 7 मल्टिप्लाय करायचं. 42 यांचा गुणाकार 42 येतो, उरला कोण, 6, मग याला 6 मल्टिप्लाय करायचं, ठीक आहे. आणि मग 7 35, 6 6 36, आणि 36 आणि 35 71. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न 11वा प्रश्न चाललाय. त्यांचं काय करायचं, 3 1 3 आणि 2 5, 5 छेद 3, 3 त्रिक 9, सॉरी 6 त्रिक 18, 18 आणि 5, 8 आणि 5 13, 23, 23 छेद 6. असं करून घ्यायचं. पहिल्यांदा यांना काय केलं मी, हे मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं होतं, मी इम्प्रॉपरमध्ये करून घेतलं. पूर्णांकयुक्त अपूर्णांक होता, मी याला अंशाधिक अपूर्णांक केला. आता इथे पुन्हा 3 दुने 6, 3ची दुप्पट आहे 6, लसावी याला 6, याला 2 मल्टिप्लाय करा, याला 2 मल्टिप्लाय केलं तर हे 6 येतच आहे. हे आले 5 दुने 10 वजा 23, 23 म्हणून 10 गेले, 13 छेद 6, वजा उत्तर या, कारण 23 हा मोठा असल्या कारणाने वजा येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. इथे मी नोट्स
वाटलं तुम्हाला की कॅल्क्युलेशनला जागा लागेल म्हणून एक पान टाकायला लावलं होतं मुद्दाम, पण काही गरज नाही पडली, कारण का आता छोटे छोटे एक्झाम्पल आहे सगळे. आता काय पहा, 12 ते 15 साठी सूचना आहेत. काय करायचं, छोटे मोठे इक्वल ग्रेटर दॅन इक्वल टू ते टाकायचे. आता पहा, कधीही मोठी वजा चिन्हाची संख्या धनचिन्हाच्या पेक्षा छोटी असते, म्हणजे धनसंख्या मोठी असते. ऑप्शन क्रमांक 2. 0 हा ऋण संख्येपेक्षा कधीही मोठा असतो. ऑप्शन क्रमांक 2. डावीकडे जाऊ. आता पहा, जर संख्या रेषा काढली तर 0, इथे -1, -2, हो की नाही. मग कोण मोठं आहे? 1 मोठा आहे. जसं जसं उजवीकडे जाऊ तशा संख्यांचा रेट वाढत जातो. म्हणजे चिन्ह काय येणार आहे? 1 मोठा 2पेक्षा. ऋण असल्या कारणानं ना, ऋणाचं वजा वेगळं असतं, उलट असतं. 3 आणि धन 3 आणि 0 3 मोठा. पर्याय क्रमांक 2. काही प्रॉब्लेम असेल तर टाका, मी एखादा व्हिडिओ पुन्हा नवीन बनवेल छोटासा, याला सपोर्ट होईल असा लसाई मसावीला किंवा अंशाधिक अपूर्णांकाचा व्हिडिओ टाकेल. तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, किंवा लहान मोठे नसेल समजत ते पण सांगा. पुढचा प्रश्न. आता हे काय करायचं, पुन्हा याचं 5 2 10 आणि 1 11. 11/5 भागिले 6 5 30 आणि 3 33. 33/6. आता अपूर्णांकांचा गुणाकार म्हणजे गुणाकार व्यस्तानी गुणायचं असतं, म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचा असतो आपल्याला, जो ज्या संख्येने भागतो त्या संख्येचा. इथं आला 11/5. गुणाकार व्यस्त करणार आहे 33. ठीक आहे. मग 11 1 11, 11 3 33. मग इथं आला 6 1 6 आणि 6 5 15. असं येते, काय चुकतंय का आपलं? 6 5. एक मिनिट, परत करतो मी. 1 मिनिट थांबा, गोंधळ आलाय काहीतरी. एवढं मोठं. हां, आता पहिल्यापासून करू आपण. 5 1 5 5 2 10 आणि 1 11. इथं आले 11/5. बरोबर आहे. भागिले 6 5 30 आणि 3 33. 33/6. रेसिप्रोकल करायचे आपल्याला. बरोबर 11/5 गुणिले 6/33. 11 1 11, 11 3 33. 3 1 3, 3 2 6. हा, पुढे अजून भाग होता. इथे आला 2 आणि इथे उरला 5. 2/5. ऑप्शन क्रमांक 2. समजलंय का? चाललं होतं बरोबर आपलं, पण मी इथं 2च पाहिला नाही, त्याला भाग दिला नव्हता. त्यामुळे मला असं वाटायचं की एवढं 15 कसं काय मोठं येतं. जरी नसतं केलं तर पुन्हा घुमून फिरून आपलं आलं असतं बरोबर. ठीक आहे. किती आलं उत्तर आपलं? 2/5. मग अशा आपलं असं आलं असतं 6/15. मग याला पुन्हा 3 भाग द्या. 3 2 6, 3 5 15. ओके, घाबरायचं नाही, पुन्हा करायचं, घाबरायचं नाही. पुढचा प्रश्न. गणितामध्ये बरोबर उत्तर येतं म्हणजे येतं, स्टेप बाय स्टेप केलं की. 17वा प्रश्न. 4 व 5 या दरम्यानच्या नैसर्गिक संख्या दर्शविणारा योग्य पर्याय कोणता? तर 4 आणि 5 मध्ये कोण असतो? 4 आणि 7 मध्ये विचारले त्यांनी. 4 आणि 7 मध्ये असतो 5 6. 6 आणि 5. पर्याय क्रमांक 2. 4 हे दरम्यान म्हणजे हे दोघांना सोडायचं आहे आणि यांच्यामध्ये जे येतील ते घ्यायचे फक्त. पासून पर्यंत नाही, हे दरम्यान आहे, मध्यामध्ये घ्यायचे फक्त. 18वा एक्झाम्पल चाललंय. -2 व 3 दरम्यानच्या पूर्णांक संख्या दर्शवणारा योग्य पर्याय कोणताच? नंबर लाईन काढायची, बिलकुल गोंधळ होत नाही. नंबर लाईन काढली की इथे आला 0, इथे -1, इथे -2. ठीक आहे. इथे येणार आहे -1, -2, -3. यांच्या दरम्यान म्हणजे आपल्याला हाला घ्यायचं नाही आणि याला पण घ्यायचं नाही. -1 0 1 2. -1 0 1 2. ऑप्शन क्रमांक 1. पूर्णांक संख्या विचारली होत्या. हे अपूर्णांक तर येणारच नाही, कॅन्सलच होणार आहे. आणि हे तर काय, इकडं पुढं जातंय, हा 4 5 4 3च्या पुढं जातोय. शेवटचा प्रश्न चाललेला आहे. पहिल्या 2 मोज संख्या कोणत्या असतात? पहिल्या 2 मोज संख्या 1 व 2. पहिल्या 2 पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि 1
व पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण पूर्णांक संख्या, ऋणमध्ये 1 आणि -2. ठीक आहे. यांची बेरीज किती? आता ह्या दोघांची बेरीज येणार आहे -3, यांची +3, हे 3 3 3 0 आहे की नाही, व्हायला 1. उत्तर काय येणार आहे 1, पर्याय क्रमांक 2. पहा, नसेल समजलं पुन्हा एकदा सांगते, त्यांनी काय काय करायला लावलेलं ते पहा. पहिल्या दोन मोज संख्या असतात म्हणजे नैसर्गिक संख्या 1 आणि 2. पहिल्या दोन पूर्ण संख्या असतात 1 आणि 0. 0 पासून पूर्ण संख्या चालू होतो, होल नंबर. आणि पहिल्या दोन सर्वात मोठ्या ऋण संख्या -1 आणि -2, हो की नाही. मग ह्या 2 सोबत हा 2 गेला असं म्हणा, या 1 सोबत हा 1 गेला आणि 0 आणि 1 ची बेरीज आली 1. ऑप्शन क्रमांक 2. आता आपण 2.1 पाहिलेलं आहे. नवनीतचं चाललेलं आहे आपलं, 7वी चाललेलं आहे, हो की नाही. कोणाच्या बहीण भाऊ 4थीला असेल तेही सांगा, मी 4थीचे व्हिडिओ बनवणार आहे. पण सुरुवातीला पूर्ण 7वीचं मॅथ्स आणि बुद्धिमत्ता घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सबस्क्राईब करा, मित्रांना सांगा की 7वीचे नवनीतचे व्हिडिओ आलेले आहेत. एप्रिल किंवा मे मध्ये परीक्षा असणार आहे. आजपासून अभ्यास करा.